मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालल्यानंतर आता जलील आणि शिरसाटांमध्ये जुंपली आहे। शिरसाटांकडून जलील यांच्या निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख करण्यात आलाय। विष पेरणाऱ्या जलीलांना मी सोडणार नाही असाही इशारा शिरसाटांनी दिलाय। तर जलील जेलमध्ये गेले पाहिजेत, उद्या फडणवीसांना भेटणार असल्याचं शिरसाट म्हणालेत। दरम्यान आरोप सिद्ध केले नाही तर मी कोर्टात खेचणार असाही जलील यांनी यावर इशारा दिलाय। हा इम्तियाज जलील हा राक्षस, ही हैदराबादची औलाद, तिकडची जी आलेली औलाद ही निजामाची औलाद, या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते। त्याला सोडणार नाही मी। उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे। पोलिसांमध्ये मतीनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे। आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीचे 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? मी लढणारा माणूस आहे आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा। मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे। मला माहित आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल, तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे, पण मी पोलिसांना सहकार्य करेल। आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे। तुम्ही जे माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावा लागणार आहे। नाही तर कोर्टामध्ये खेचण्याची ताकद मला पण आहे। मी तुम्हाला पण कोर्टामध्ये खिचू आणि कोर्टामध्ये हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की कोण माझी नातेवाईक होती। 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे। हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे। आज जाणार मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे। मार्चचा ऑर्डर आहे तुमचा, मग का करण्यात येत नाही याच्यावर कारवाई? की फक्त तुमची सरकार आहे? मग या देशामध्ये, या राज्यामध्ये 2 कायदे आहे की इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे लोकांसाठी वेगळा कायदा आहे। मतीन पटेलचंच नाही, तुझं बी घर इल्लीगल आहे, त्याची सुद्धा चौकशी करायला मी आयुक्ताला सांगणार आहे। तपासायचे परमिशन, हा नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा। परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा, नसेल तर तोडा त्याचं बांधकाम। दरम्यान मतीन पटेलच्या घरावर कारवाईसाठी घाई का केली असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय। 24 तासही होऊ न देता घरावर बुलडोझर चालवला असं म्हणत निदा खान प्रकरणामध्ये इम्तियाज जलील हे मास्टर माइंड असल्याचं दुसरीकडे नितेश राणेही म्हणतात। महानगरपालिकामध्ये काही नियम आहे का नाही आहे? जेव्हा मतीनच्या घरावर दुपारी 12 वाजता नोटीस लावण्यात आली की 24 तासाचा समय तुम्हाला देण्यात येत आहे, तुम्ही तुमचे पेपर सादर करा, तुम्ही तुमचा खुलासा द्या, मग काही तासानंतरही तुम्ही 24 तासही होऊ दिले नाही आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे। देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोझर, तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोझर चालणारच, कारण का मास्टर माइंड इम्तियाज जलीलच आहे। ज्या पद्धतीने निदा खानच्या संदर्भात सातत्याने तिची बाजू घेण्याचं काम, म्हणजे जिहादच्या बाजू घेण्याचं काम हाच इम्तियाज जलील करत होता। महाराष्ट्र को हरा कर देंगे म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता, तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे। आणि मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल। TCS प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला लपवल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या MIM नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर आज पहाटेच पालिकेनं बुलडोझर चालवला। छत्रपती संभाजीनगर पालिकेचं पथक पहाटेच नारेगाव परिसरात दाखल झालं आणि बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली। पालिकेचे 150 कर्मचारी, 10 बुलडोझर आणि 2 पोकलेनच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली। कारवाईला सुरुवात होण्याआधी मतीन पटेलची पत्नी आपल्या चिमुकलीसोबत संविधानाची प्रत घेऊन पालिकेच्या पथकासमोर उभी होती। दरम्यान बांधकाम अनधिकृत होतं हे स्थानिकांनाही माहिती होतं, म्हणून त्यांनी कारवाईचं स्वागत केल्याचं उपायुक्तांनी म्हटलंय। त्यांनाही कायद्याला अभिप्रेत असंच राज्य अपेक्षित आहे ना।
त्यांना स्वतःला माहिती आहे की त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही परमिशन घेतलेली नाही आहे, कुठल्याही भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त नाही आहे, ते अनधिकृत आहे. अनधिकृतला काय आपण करू शकतो, तर ते निष्कासितच करावं लागेल. हे त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी आमचं स्वागत केलं आणि संविधानाची भेट दिली. मी त्यांना सांगतो की त्या संविधानामधले जे काही कलम असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्याला अभिप्रेत राहून कायदेशीररित्या त्यांचं जे काही असेल ते त्यांनी डेव्हलपमेंट करावं. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला मतीन पटेलनं कौसर पार्क मधील घरात लपवलं होतं. 9 मे रोजी महापालिका प्रशासनानं मतीन पटेलच्या घरावर नोटीस लावली होती. 3 दिवसात समाधानकारक उत्तर देण्याचं नोटिशीतून सांगण्यात आलं होतं. मतीन पटेलनं पालिका प्रशासनाविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली. नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगत 15 दिवसांचा वेळ मागितला होता. मतीन पटेलनं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर काल तातडीची सुनावणी झाली. कोर्टानं निकाल न देता पुढील सुनावणी 18 मे रोजी होईल असं सांगितलं. यानंतर पालिका प्रशासनानं शेवटची 24 तासांसाठीची अंतिम नोटीस पाठवली. अखेर मतीनच्या नारेगावमधील घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला. देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोजर तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोजर चालणारच. कारण का मास्टर माइंड इम्तियाज जलीलच आहे. म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता. तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे. आणि मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल. हम मतीन के साथ तन मन और धन के साथ पूरी तरीके से हम खड़े रहेंगे. मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूं, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे इंशाअल्लाह.